हाय जेबी मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त ना. छाया किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी खवा कुल्फी बनवणार, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आपण त्याचं साहित्य पाहूया. साहित्यामध्ये इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आपण हे गरम करून घेणार आहोत. छोटी वाटी खवा घेतलेला आहे. दूध आता हे आपण चांगलं उकळून घेणार आहोत. आपलं दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. यामध्ये आपण आता खवा टाकणार आहोत. थोडेसे काजू घेतलेले आहेत. हे पण आपण मिक्सरमध्ये खव्यामध्येच बारीक करून घेणार आहोत. तर काजू आपण बारीक करून मिक्सरला लावून घेणार आहोत. यामध्येच आपण खवाही बारीक करून घेणार आहोत. तर बारीक करून घेतले हे आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर हा खवा आहे आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मस्तपैकी असा एकजीव करून घेणार आहोत. त्यातल्या गाठी वगैरे फोडून घेणार आहोत. ते एकत्र झालेलं आहे. आपण दुधामध्ये खवा आणि काजू जे बारीक करून घेतलेले आहेत ते एकत्र करून घेतलेले आहेत. आपण दुधामध्ये मिक्स केलेले आहेत चांगले. त्याला साईडला ठेवून आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत. छोट्या 2 वाट्या साखर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. साखर चांगली विरघळून त्याचा पाक बनवून घेणार आहोत. त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आपला साखरेचा. हे मस्तपैकी आपला पाक साखरेचा तयार झालेला आहे. याच्यामध्ये टाकणार आहोत. हे असे एकत्र करून घेणार आहोत. त्याचा कलर चेंज होतो. मस्त अशीपैकी छानपैकी आपली आईस्क्रीम होणार आहे, खवा आईस्क्रीम. थोडीशी विलायची पावडर टाकूया. विलायचीचा फ्लेवर छान येतो आईस्क्रीममध्ये. खवा आईस्क्रीमचं मिश्रण रेडी झालेलं आहे. ह्यात आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. हे मिक्सरमध्ये लावून घेऊया. हे आपण मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे. आईस्क्रीमच्या भांड्यात आता आपण टाकून घेऊया. ते आपण आईस्क्रीमच्या भांड्यात टाकून घेऊया. त्या आईस्क्रीमच्या भांड्यात आपण भरून घेतलेलं आहे. त्याला ढाकण लावून घेऊया. वरून पॅक करून घेऊ चांगलं. आणि हे फ्रीजरमध्ये आपण ठेवणार आहोत आईसच्या ह्याच्यात. तर तुमच्याकडे आईस्क्रीमचा साचा नसेल तर असे चायचे पेपर ग्लास मिळतात मार्केटमध्ये. पेपर ग्लासमध्ये आईस्क्रीम केले तरी चालेल. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण खवा आईस्क्रीम केलेली आहे. तुम्ही आणखी याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकतात दुसरे. आता आपण आईस्क्रीम हे फ्रीजरमध्ये 4-5 तासासाठी ठेवणार आहोत. आता या आईस्क्रीमला आपले 24 घंटे झालेले आहेत. ही आईस्क्रीम आपण काढून घेणार आहोत. मस्तपैकी अशी घरातल्या घरात घरगुती आईस्क्रीम रेडी झालेली आहे. त्याला आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. काढून घेणार आहोत. आता या साच्यामध्ये आपण आईस्क्रीम ठेवलेली होती ती काढून घेऊया. तर आपली साच्यामध्ये पण आईस्क्रीम रेडी झालेली आहे मस्तपैकी अशी.
घरगुती आईस्क्रीम आपली छान अशी. हे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तुम्ही आणखी काजू बदामही टाकू शकतात. अशा प्रकारे खवा कुल्फी रेडी झालेली आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर आता बाय.